गुड मॉर्निंग सर्वांना. आजची माझी सकाळ ही देवपूजेने मी करणार होते. आज माझी तब्येत बरी नव्हती, ह्यामुळे मी देवांना काय आज आंघोळ घालणार नव्हते, फक्त दिवाबत्ती करणार होते. सर्वात अगोदर मी जी वाळलेली फुले होती ती उचलून घेतली. त्यानंतर मी जी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेली फुले आहेत ती फ्रेश फुले मी देवांना व्यवस्थित अशी वाहून घेतली. फ्रेश फुले पाहिली की आपल्याला किती प्रसन्न वाटते ना, मग देवांना तर किती भारी वाटत असेल. मी फुले नेहमी प्लास्टिकच्या एका एअरटाईट डब्यामध्ये एका कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित कवर करून ठेवते. असे ठेवल्यामुळे फुले एक 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहतात. इकडे माझी फुले मांडून झाली होती, तर मी एका कुकरमध्ये भात आणि वरण एकत्र लावून ठेवले होते. यावेळी मला कुकरने धोका दिला. बघा तुम्ही, भात आणि वरण एकत्र झाले होते. ते भात आणि वरण मी कसेबसे वेगळे केले आणि वरणाला फोडणी केली. फोडणी ही मी साधीच ठेवली होती, कारण की जेव्हा भात आणि वरण एकत्र पाहिला तेव्हाच माझा सर्व मूड खराब झाला होता. वरणसाठी मी जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी केली आणि मोहरी व्यवस्थित तडतडली गेल्यावर त्यामध्ये जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती त्यामध्ये ओतून घेतली. आता इकडे वरण फोडणी टाकून झाली होती, तिकडे माझी भांडे मंडळी वाट पाहत होती. बघा तुम्ही, आता किती भरपूर भांडे पडले होते घासण्यासाठी. ही सर्व भांडी सकाळच्या स्वयंपाकाचीच होती. ही भांडी मी व्यवस्थित घासून घेतली. सर्व भांडी झाल्यावर इकडे माझे भांडे घासून घेईपर्यंत इकडे माझे वरण फायनली एकदा झाले होते. आता वरण झाले होते तर वटा वगैरे व्यवस्थित करून क्लीन करून घेतला आणि असं सुटसुटीत आणि मोकळा वटा पाहिल्यावर खूप भारी वाटते आणि बेसिनसुद्धा एकदम मोकळे होते. असा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.